हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बेसनची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आहे, राई टाकली आहे, राई तडतडल्यावर जिरं टाकलं आहे, कांदा टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे. पाहू शकता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी तेलात परतून घ्यायचा. हिंग टाकला आहे आणि लसूण आणि मिरची कुटून टाकली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि लसणासोबत कुटून टाकल्या आहे. पाहू शकता. हळद टाकली आहे, थोडासा तिखट टाकला आहे मसाला. पाहू शकता. त्यालाही तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं. टमॅटो टाकला आहे एक, तोही छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही. बघा अशा पद्धतीने करायचं. आता मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, ते असं छानपैकी मिक्स करून घेत आहे तेलामध्ये. बेसनलाही भाजून घ्यायचं छानपैकी तेलामध्ये 5-7 मिनटं. हे बघा अजून अर्धा वाटी घेतलं, तेही छानपैकी मिक्स केलं, म्हणजे अशी 1.5 वाटी बेसन घेतलं होतं. पाहू शकता तुम्ही. ते छानपैकी तेलात फोडून घ्यायचं छानपैकी गाठी. हे बघा आता छानपैकी 7 मिनटाने झालं. भाजून झाल्यावर गरम पाणी ओतलं आहे मी 1.5 ग्लास. 1.5 वाटीच्या बेसनाला 1.5 ग्लास पाणी ओतलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि मिक्स करत जायचं, पाणी ओतत मिक्स करत जायचं. पाहू शकता. स्वादानुसार मीठ टाकलं आहे. हातावर चुरून कस्तुरी मेथी टाकली आहे. पाहू शकता तुम्ही. आता त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा छानपैकी त्याला शिजून द्यायचं. आता शिजून झाल्यावर असं छानपैकी थोडं कोरडं होऊन जातं. जास्तही कोरडं नाही आणि जास्तही पातळ नाही, मीडियममध्ये. आता वरून कोथिंबीर घातली आहे. पाहू शकता. एवढं टेस्टी बेसन लागत होतं ना, मस्त असं छान. तुम्ही करून पहा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पाहू शकता किती छान बेसन दिसते, गरम गरम. आणि तुम्ही गरम गरमच खाऊन घ्या, छान लागतं. पाहू शकता. तुम्हाला मी ताटही दाखवलं आहे. तर तुम्हाला चपातीचे तुकडं दाखवते. बेसन किती छान झालं आहे, चिकट झालं आहे की काय झालं आहे. मला हाताला गरम लागलं.